न्यूरोसर्जन डॉक्टर के. एस. किरण यांनी वाचविले 37 वर्षीय महिला रुग्णाचे प्राण. मेंदूचे अनेक प्रकारचे आजार आहेत, यातीलच अतिगंभीर असा समजला जाणाऱ्या मोया या आजारावर नांदेड येथील 37 वर्षीय महिला रुग्ण सौ. निकिता बिरादार यांच्यावर यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर के. एस. किरण यांनी मेडिकल मिरॅकल करत मेंदूच्या डाव्या व उजव्या आदी दोन्ही बाजूने यशस्वीरित्या ब्रेन बायपास सर्जरी करीत मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत करून रुग्णास जीवनदान दिले आहे. त्याबद्दल रुग्ण सौ. निकिता व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने यशोदा हॉस्पिटलचे आभार मानण्यात आले आहेत. याविषयी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना न्यूरोसर्जन डॉक्टर के. एस. किरण यांनी सांगितले की मोया रोग हा एक दुर्मिळ प्रगतिशील सेरेब्रोव्हास्क्युलर डिसऑर्डर आहे, जो बेसल गँग्लिया नावाच्या भागात मेंदूच्या पायथ्याशी ब्लॉक केलेल्या धमन्यांमुळे होतो. जपानी भाषेत मोया म्हणजे धुराचा पफ आणि त्याचा उपयोग अडथळ्याची भरपाई करणाऱ्या लहान वाहिन्यांच्या गोंधळलेल्या स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी केला जातो. मोया रोगाचे वर्णन प्रथम जपानमध्ये केले गेले होते आणि जगभरातील व्यक्तींमध्ये आढळते, जरी त्याचे प्रमाण युरोप किंवा उत्तर अमेरिकेपेक्षा आशियाई देशांमध्ये जास्त आहे. हा रोग प्रामुख्याने मुलांना प्रभावित करतो, परंतु प्रौढांमध्ये देखील होऊ शकतो. लहान मुलांमध्ये मोया रोगाचे पहिले लक्षण बहुतेक वेळा स्ट्रोक किंवा वारंवार ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक (TIS) असते, ज्याला मिनी स्ट्रोक देखील म्हणतात, ज्यांना वारंवार स्नायू कमकुवत किंवा शरीराच्या एका बाजूला प्रभावित करणारे पक्षाघात असतो. प्रौढांना देखील याचा अनुभव येऊ शकतो. ही लक्षणे अवरोधित धमन्यांमधून उद्भवतात, परंतु मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे रक्तस्रावाचा झटका येतो. डोकेदुखी, चक्कर, विस्कळीत चेतना, अनैच्छिक हालचाली, दृष्टी समस्या, संज्ञानात्मक आणि किंवा संवेदनाक्षम कमजोरी यात सर्वसामान्यपणे लक्षणांचा समावेश असू शकतो. अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नांदेड लेटेस्ट न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा. एक मिनिट बोला. नाव सांगा. आपल्याला काय त्रास होत होता? काहीच नाही, अचानकच झालं होतं रात्रीच्या 2 वाजता. चेक बेशुद्ध पडले. 4 दिवस बेशुद्ध होते. नंतर ज्यावेळेस ऑपरेशन झालं त्यावेळेस मी मानसिक होते, तोपर्यंत काहीच नव्हतं मला माहिती. ऑपरेशन कधी झाले? 8 अंश. आता कसं वाटतं? आता चांगलं. ओके. सो मैं डॉक्टर के एस किरण, सीनियर न्यूरोसर्जन फ्रॉम यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद जी. सो ये केस बहुत रेयर केस है. सो ये डिजीज़ का नाम मोया डिजीज़ है. सो व्हाट इज़ मोया डिजीज़ मीन्स एक बड़ा ब्लड सप्लाई का नाड़ी ब्लॉक होने के बाद उसको ब्लड सप्लाई कम होके बाकी हुए सो नाड़ी पूरा थिन आउट होते, उधर से ब्लीडिंग होके पेशेंट क्लॉट से आते. नेक्स्ट स्ट्रोक से भी प्रेजेंट होते हैं, इन्फॉक्ट और क्लॉट. सो दोनों से प्रेजेंट होने का चांसेस ज़्यादा है. सो हमारे हॉस्पिटल में निकिता 37 इयर्स फीमेल, शी केम टू कैजुअलिटी सेमी कोमा स्टेट मीन्स इरिटेबिलिटी, थोड़ा कॉन्शियस लेवल थोड़ा कम होके हमारे कने आए. सो आने के बाद जनरली ये स्ट्रोक और ब्लीड ओल्ड एजेस में, नहीं तो अनकंट्रोल्ड हाइपरटेंशन में रहते, पर मैडम की उसमें हमारे को बीपी सब नॉर्मल था, नेक्स्ट सब. सो ये एज में 37 इयर्स में ब्रेन स्ट्रोक किस लिए आया बोल के एवेलुएट करने के बाद डिजिटल सब्ट्रैक्शन एंजियोग्राम करने के बाद मोया डिजीज हुआ बोल के मालूम. सो होने के बाद सो वी हैव प्लान्ड फॉर, एक्चुअली राइट साइड था, लेफ्ट साइड था, सो 2 साइड्स, बट पेशेंट प्रेजेंटेशन वाज ऑन राइट साइड. सो राइट साइड आने के बाद हम क्या करें, इनको बाईपास बोल के प्रोसीजर प्लान करें. सो व्हाट इज ब्रेन बाईपास? सो आप इतने दिन आप हार्ट का बाईपास सोचे, नाउ ब्रेन बाईपास मीन्स सो अंदर का नाड़ी क्या ब्लॉक हो गया उसका दूसरा नाड़ी से सेपरेट करके बाहर से हुए सो नाड़ी, इट इज कॉल्ड एज सुपरफिशियल टेम्पोरल आर्टरी. वो आर्टरी पूरा मोबिलाइज करके इधर छोटा क्रेनियोटमी बोले तो ब्रेन ओपन करके ब्रेन से एक नाड़ी कौन सा ब्लॉक हुआ, ब्लॉक के सामने का आगे सा नाड़ी वो पूरा मोबिलाइज करके इसको उसको अनास्टोमिस करते हैं. अनास्टोमिस मीन्स विल जॉइन. सो इसके वजह से आपका बाहर का सप्लाई ब्लड ब्रेन में जाके आपको अंदर का ब्लड सप्लाई आता. सो दिस इज कॉल्ड एज ब्रेन बाईपास. सो ये ब्रेन बाईपास करने के बाद ऑलमोस्ट इट इज 7 to 8 आवर्स सर्जरी.
सो मॉर्निंग शुरू करके इवनिंग ऑलमोस्ट 5 आवर्स, इवनिंग 5 o'clock को पेशेंट एक्सटुबेट करके सब करके आने के बाद सो वी हैव चेकड, सो ये एक 6 months 7 months के बाद चेक करे, बोले तो ये नाड़ी कितना लेके ब्रेन को सप्लाई कितना रिकवरेबल के करने के बाद एंजियो में वी वेर ऑलमोस्ट सक्सेसफुल, मीन्स ऑलमोस्ट ब्लड बाहर से अंदर का ब्रेन का नाड़ी से लेके पूरा ब्रेन को सप्लाई करके इवन हम राइट साइड में करें, इवन लेफ्ट साइड में भी सबसेट हो गया. सो दिस इज ए वेरी रेयर केस फॉर अस एंड दिस इज ए वेरी चैलेंजिंग केस फॉर एनी न्यूरोसर्जन. एंड आपके नांदेड़ वाले हमारे को ट्रस्ट करके हमारे यशोदा हॉस्पिटल के आके इतना बड़ा सर्जरी हमारे हाथ में लगाने के बाद वी आर वेरी हैप्पी दैट हमारे निकिता बैक टू नॉर्मल एंड शी कैन डू ईच एंड एवरीथिंग. आपका उनका हाउस होल्ड क्या क्या काम है सब करके शी इज वेरी फिट. सो थैंक यू फॉर ऑल नांदेड़ पीपल. 4 ऑगस्टच्या रात्री 2 वाजता अचानक डोकं जड पडलंय असं तिनं सांगितलं आणि डोक्याच्या वरचा भाग हा का बेशुद्ध, म्हणजे मला काहीच वरी सेन्स नाही असं ती सांगितली. आणि थोड्या वेळानं उलट्या झाल्या आणि उलट्या झाल्यानंतर लगातार अशा 2-4 उलट्या झाल्या आणि मग मी माझ्या भावांना बोलून केल्यानंतर 4 वाजता अँजिओग्राफीचा रिझल्ट जो आल्यानंतर त्यामध्ये असं दिसलं की त्याचं निदान त्यांनी मोया डिसीज असं केलं आणि मग त्याला ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही असं त्यांनी, कारण ब्लिडिंग खूप होती आणि ब्लिडिंगमुळं विस्मरण होत होतं. म्हणजे आपण जेव्हा भेटला पेशंट बोलत होता, पण थोड्या वेळाने जर गेलं तर परत आपल्याला ओळखत नव्हतं, म्हणजे असा प्रकार चालू होता. याबाबतीत सरांशी त्यांचं संभाषण झालं. त्यावेळेस त्यांनी म्हणले हा ब्लिडिंगमुळे होते, तुम्ही घाबरायचं काही कारण नाही. आणि मग आम्ही शनिवारी 4 ऑगस्टला तिथं पोहोचलेलो होतो आणि 8 ऑगस्टला मंगळवारी 2023ला त्यांनी ऑपरेशन केलं. ऑपरेशन सक्सेस झालं आणि सरांनी मला व्हिडिओ पण दाखवला कशा पद्धतीनं ऑपरेशन केलेलं आहे. आणि ऑपरेशन केल्यानंतर 1-2 घंटे त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं आणि 2 तासानंतर ज्यावेळेस पेशंट चेअर रूममध्ये शिफ्ट केला त्यावेळेस पेशंट नॉर्मल होता, कारण सर्व आठवण्याची जे आठवत होतं सगळं म्हणजे नॉर्मल पोझिशनमध्ये पेशंट त्यावेळेस आला 2 तासानंतर. आता पेशंटची तब्येत कशी आहे? आता ओके आहे सर. एकंदरीत खर्च किती आला तुम्हाला? एकंदरीत सर जवळपास 6 लाखाच्या जवळपास आला सर. हो.